बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटले। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 आरोपी अजूनही सापडत नाहीयेत। तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय। त्यामुळे आता संतोष देशमुख प्रकरणातील ज्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे ते 3 जण कधी उपस्थित होणार किंवा पोलीस त्यांना पकडणार याबद्दलचा हा रिपोर्ट। वाल्मिक कराड शरण आल्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळू शकते। कारण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह 7 जणांचा समावेश समोर आलाय। हत्या प्रकरणामधील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेसह वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा परस्पर संबंध आहे का हे शोधलं जाईल। खंडणी प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे, हत्या प्रकरणामधले आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे। त्यांना पण लवकरात लवकर अटक करा। पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा। कारण की आज 22 दिवस झालेत, आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। एक आरोपी घेणं चालू आहे। ह्यांना जरा वेळ लागला ह्यांना ताब्यात घ्यायला। अजून बाकीचे आरोपी जे राहिलेले आहेत, आरोपी सह आरोपी, ते त्यांनी अशाच वेगाने ते ताब्यात घेऊन त्यांची कारवाई करावी। त्यांनी जे शब्द दिलेत अधिवेशनामध्ये की सर्वांना अटक करणार, शिक्षा देणार, मोका लावणार, तर त्याच्यावर विश्वास आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलं होतं। ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब बोलले त्या दिवशीचा माझं बोलणं तुम्ही एकदा हे ऐका की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, यंत्रणेवर विश्वास आहे आणि तुम्ही जे कारवाई करता ती योग्य असेल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटेसह 4 जणांना बेड्या ठोकल्यात। तर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे 3 जण अद्यापही फरार आहेत। त्यामुळे सीआयडीनं फरार आरोपींभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे। आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांचे 13 बँकेतील खाते गोठवलेत। आतापर्यंत 150 जणांची चौकशी झाली आहे, तर आणखी काही जणांची चौकशी होणार आहे। आरोपींच्या मालमत्तेच्या नोंदीची सीआयडी कडनं चौकशी सुरू आहे। कोर्टाची ऑर्डर येताच मालमत्ता जप्त केली जाईल। मोबाईल रिकव्हर डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्ट 4 दिवसांत येण्याची शक्यता आहे। उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे। वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातला आरोपी आहे, त्यामुळे त्याचा संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध आहे का याचा उलगडा पोलिसांना करावा लागेल। संतोष देशमुखांचं अपहरण कुणाच्या सांगण्यावरनं केलं? संतोष देशमुखांचं अपहरण केल्यावर आरोपी कुणाशी बोलत होते? देशमुखांना मारहाण करतानाचं लाईव्ह फुटेज आरोपी कुणाला दाखवत होते? संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड कुठे होता? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 जण अद्यापही फरार आहेत। हत्येला 22 दिवस उलटून सुद्धा या 3 आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नाहीये। हे फरार आरोपी जेव्हा हाती लागतील तेव्हाच या हत्या प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।